यानंतर डोंबिवलीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। 65 इमारती अनधिकृत असल्याचं नुकतंच समोर आलं होतं। शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या इमारतींवर हातोडा चालवला जाणार आहे। त्यामुळे जवळपास 6,500 कुटुंब बेघर होणार आहेत। मात्र या इमारती अनधिकृत आहेत तर त्या उभ्या कशा राहिल्या, त्यांना कोणी मदत केली, बिल्डर कोण होते, या संदर्भातली धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे डोंबिवलीमध्ये राजकीय वरदहस्त असलेली गँग ऑफ डोंबिवली कार्यरत आहे असा प्रश्न देखील इथं निर्माण होतोय। यातून नुकसान मात्र सर्वसामान्य लोकांचं झालं। इलेक्ट्रिशियन, लेबर, प्लंबर हे त्या 65 इमारतींचे बिल्डर असल्याचं आता समोर आलंय। सर्वसामान्यांची फसवणूक करणारी गँग ऑफ डोंबिवलीला यासाठी कार्यरत असल्याचा आता आरोपही केला जातोय। त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप केला जातोय। बाधित झालेल्या रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। आपण पाहूया। डोंबिवलीतील 65 इमारतींना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे आणि या 65 इमारतीमध्ये राहणाऱ्या जवळपास 6,500 कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। खोटे कागदपत्राच्या आधारावर सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवल्या गेल्या आणि इमारत तयार झाली। आता ही इमारत घोषित करण्यात आली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांची काय आता भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे। सर, तुमचं नाव सांगा आणि काय म्हणणं आहे तुमचं? माझं नाव नामदेव सुखदेव सपकाळ आहे। मी गावदेवी हाईट्समध्ये राहतो। आमची जागा जी आहे ते एकदम रोडच्या आतमध्ये आहे, रोड सोडलेला आहे आणि आमचं म्हणजे पूर्ण प्रोसिजर एकदम ओरिजिनल आहे असं आम्हाला दाखवलं। कारण आम्ही रेरा बघितला। पहिलं म्हणणं आहे की रेरा आहे म्हणजे सर्व काही परफेक्ट आहे। जसं आपण सोनं घेतो, गोल्डमार्कचं मार्क बघून सनी घेतो, तसं हे रेरा बघितला म्हणजे सर्व काही ओके असतं। अशा हिशोबाने आम्ही रेरा बघितला आणि रूम घेतली। तर रेरा घेतल्यानंतर आम्हाला रजिस्ट्रेशन पण व्यवस्थित झालं आणि SBIनं आम्हाला लोन पण दिलं। हे SBIचं आहे, हे लोन पण दिलं आम्हाला आणि पंतप्रधान आवास योजना 2,62,000 आम्हाला सबसिडी पण मिळाली। आणि त्याच्यानंतर आम्हाला आता सांगण्यात येतं 3 वर्षानंतर की ही बिल्डिंग अनलिगल आहे, रूम खाली करा तुम्ही। आम्ही कसे खाली करणार? जे चुकीचे कामं केले त्यांना पहिले जेलमध्ये टाका, त्यांचे घरं पाडा आणि मग करा। जे घरी येऊन सनी नोटीस देतात दादागिरी करून सनी की रूम तुम्ही खाली करा। पहिले काय हे झोपले होते का? जेव्हा बिल्डिंग बनते तर 1 ना 2 दिवसात काय बिल्डिंग बनत नाही। हिला बिल्डिंग बनण्यासाठी 1 वर्ष लागतं। मग 1 वर्ष झोपले होते का? यांनी आम्हाला टॅक्स पावती पण दिली, टॅक्स भरल्यामुळे हे आम्हाला टॅक्स नोटीस पण देतात की तुम्ही टॅक्स भरलं नाही तर हे टॅक्स तुम्ही भरा म्हणून त्याची पण नोटीस देतात। एक वेळेस हे नोटीस देतात की टॅक्स भरा म्हणून सनी, नाहीतर तुमचं घर जप्त होईल। आता अधिकारी काय म्हणतात का आमच्या स्टॅम्प चोरीला गेले। साधा आपण ज्या वेळेला कुठला स्टॅम्प बनवायला जातो त्यावेळेला ID विचारतात, मग ह्यांना ID काय नाही विचारले, हे म्हणतात चोरी केले स्टॅम्प। त्यावेळेला अधिकारी कुठे होते? इमारती बांधायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लागतात, तेव्हा ते कुठे होते? लोकांना तुम्ही बेघर करताय। बेघर करायच्या आधी विचार करा कोणी कोणी कसे कसे पैसे जमवलेत, कसे भरलेत। आमच्यासारखी मी तर एक विधवा बाई आहे, माझ्या 3 पोरांचं पालनपोषण नोकरी करून करते, मी काय करणार? सर, आम्ही 40 वर्ष एका ठिकाणीच राहत होतो आणि आम्हाला रेरा करून आम्ही रिगल करून देतो म्हणून सांगितलं आम्हाला। तर रेरा कायदा कशासाठी आला आहे की आपली कुठे फसवणूक होऊ नये म्हणून, बरोबर ना? तर रेरा बघून आम्ही परत रिडेव्हलपमेंटला दिलं, म्हणजे पुनर्वसनासाठी। मग आमची फसवणूक कशी काय झाली परत? आता काय मागणी आहे तुमची? की आम्हाला न्याय मिळावा, कारण आम्ही सगळं बघून घेतलेलं आहे, बरोबर? रेरा बघून आम्ही घेतलं ना, मग आता हे अशी फसवणूक नाही झाली पाहिजे आमची। सरकारला कळलं पाहिजे होतं, त्या टायमाला इकडच्या प्रशासनाला कळलं पाहिजे होतं की इथे बिल्डिंग बनते, ते लोक झोपलेले का? आता आम्हाला घरातनं बाहेर काढणं, आम्ही कुठे जाणार आमच्या पोराबाळांना घेऊन? तर 10वीला मुलगी आहे आणि हे परत सांगितले की अनलिगल आहे, तुम्ही रूम खाली करा। तर आम्ही काय करणार आता? मुलीला शाळेत कुठे पाठायचं? कुठे तिच्या आता इथं परीक्षा 24 तारखेपासून परीक्षा चालू होणार आहे, तर आम्ही मुलीला परीक्षेला पाठवायची की रूम खाली करायची? काय करायचं आम्ही? की अशी परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे। आम्ही सर्वांना भेटून आला, असं नाही की कोणाला भेटलो नाही असं। आता समजा तुम्ही नुसते झोपडपट्टी बांधता, उठवता तिथून, BMCच्या तर्फे त्यांना दुसरीकडे घरं बांधली जातात। मग आम्ही तर एवढं सरकारला पैसे भरले घरं घेण्यासाठी, मग तुम्ही आमच्या पहिले पुनर्वसन करा ना, दुसरीकडे आम्हाला जागा द्या, मग तुम्ही घरं खाली करायला या ना। आणि ज्यांनी आम्हाला म्हणजे फसवलेलं आहे, जे सरकारी अधिकारी आहेत
जे स्वस्त आहे त्याने आम्हाला फसवलं आहे ना. त्यांचे घर आधी तोडा तुम्ही, मग आमची बिल्डिंग तोडायला या ना. हे नागरिक आहे ज्यांची संतप्त प्रतिक्रिया. त्यांची एकच मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना फसवलं आहे आधी त्यांच्यावर कारवाई करा, नंतर आम्ही जे कारवाई होणार त्या कारवाईच्या समोर जाणार आहे. परंतु या कारवाईमुळे 6,500 कुटुंबियांवर वेगळ होण्याची वेळ आली आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, NDTV मराठी, डोंबिवली.